होतो काही हौशी ताई ज्या जॉईंट होत नाही त्यांच्यासाठी मुद्दाम आपण आपलं भांडवल तयार ठेवायचं म्हणून रेकॉर्डिंग करून देतो. कुठलंही शिकल्यानंतर नफा तोटा काही पॉईंट नसतो. पण उद्या माझा एकच हेतू आहे या गोष्टीमागे, की आपल्या ताई लोकांना बोलण्यासाठी किंवा तुमच्यासाठी बडबडण्यासाठी भांडवल आपल्याकडे भरपूर असलं पाहिजे. म्हणजे उद्या तुम्ही कुठल्याही स्कूलमध्ये जातायत, तर तुम्ही हे पण शिकवतात, हे पण शिकवतात, हे पण शिकवतात, हे पण शिकवतात, हे पण तुम्हाला येतं. तुम्हाला कुठली तरी एखादी ऑर्गनायझेशन आहे की ती तुम्हाला रेकग्नाइज करते, ती तुम्हाला ट्रेनिंग देते, तुम्हाला काहीतरी सर्टिफिकेट देणार आहे. माहित नाही सर्टिफिकेटचं, पण मी तुम्हाला म्हणजे मी पण तेवढा अजून सर्व गोष्टी नोंद नाहीये. म्हणजे माझं आज पण बोलणं झालं. मग मी पुन्हा परत सांगितलं आमच्या ताईंना सर्वांना त्याच दिवशी सर्टिफिकेट पाहिजे बरं का. मी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगू. ते म्हटलं सर मुझे मालूम नहीं है उस दिन सर्टिफिकेट मिलने वाला है का बाद में मिलने वाला है, 1 महीने के बाद. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या अडीअडचणी असतात ना. भय स्पष्ट सांगतो. पण मी मुद्दाम नहीं, फिर हमारे हमारे ताई लोग आने वाले तो नहीं, उस दिन ही मिलना चाहिए. मैं उनको बोला. फिर वो बोले सर अभी तो मुझे भी मालूम नहीं कि कब मिलने वाला है. म्हणजे एक सांगणं ना असा असा अर्थ. पण जाऊन आपल्याला आता तिथं जर असेल, आता दोन गोष्टीत मी असा पण विचार करतो. तिथं खरोखर जर एखादा फक्त 2 पंच आणि एक लंचवाला जर कार्यकर्ता येऊन उभा राहिला आपल्या समोर, तो फुल टाइमपास करेल. तो म्हणेल मला आपलं फक्त रोज रोज बघायचंय आपल्याला. आपल्याला नाही यांचे डोकशे पॉलिश करता आली, पण माझं स्वतःचे दोन लंच, एक म्हणतात ना 2 पंच आणि एक लंच, तेवढा जर कार्य करता आला तर तो काय आपलं सुपीक डोकं करणार नाहीये. आपण म्हणू यार काय भेटलं शिकायला, काय भेटलं नाही. बट तिथं जर नशिबाने जर एक पॅशनेटली पीपल असेल, एखादा पॅशनेटली पर्सन असेल, तर तो आपल्याला पॅशनेट करून म्हणून आपली त्या दिवशीची ट्रेन झुकली तरी आपण म्हणून नाही भाई बाबा, ऐकायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, याचं काहीतरी ऐकायला पाहिजे. असं होऊ शकतं. म्हणजे कदाचित आपण असं होत नाही. मुंबईला लोक सर्वजण ट्रेनच्या टायमिंगने पळापळ लगेच पळापळ चालू होते, कारण त्यांना माहिती आहे सेकंदा सेकंदाचा कार्यक्रम असतो. 11 5, 4 5, 3 5 असं सर्व असतं. बरोबर ना. तर कसे पाणी पावसाचे दिवस आहेत आणि पुन्हा परत रिस्क फॅक्टर येतो कधी पण. आणि जेव्हा आपण हे सर्व बोलतोय ब्रेन ट्रेन या इनिशिएटिव्ह मध्ये, जेव्हा बोलतोय आपण एका ऑर्गनायझेशन बोलतोय, सो एव्हरी पर्सन हॅज बी सिक्युअर्ड आणि सेफ. आपापल्या पुन्हा परत हे सर्व क्लोज लूप झाला पाहिजे, ह्याची एक मोठी जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी कोणाची नाहीये, ती प्रत्येकाची आपापली इंडिव्हिज्युअल जबाबदारी आहे. पहिले परत क्लिअर करतो. मारून मुटकून अजिबात नाही. मनात इच्छा असेल, रिस्क कॅल्क्युलेट करण्याची इच्छाशक्ती असेल, रिस्क बॅलन्स करण्याची इच्छाशक्ती असेल, तर मला जे नाव आलेत, मला म्हणजे जे होत वाटतंय की आता तिथपर्यंत पोहोचू शकतात, तर त्या लोकांनी तिथपर्यंत पोहोचावं म्हणून पहिले आपण प्रायोरिटी दिली. मुंबई उपनगरमध्ये आपले 10-12 जण आहेत, आपल्याला 20चा कोटा आहे. 20चा कोटा पुन्हा परत पहिले 15 होता, 15च्या पुन्हा परत त्याने 30चा 40 केला. 40 मधून त्यांच्या अदर 20 आणि आपल्याला 20. तर नो प्रॉब्लेम, आपली 20 संख्या आरामात होईल. पण त्यातल्या त्यात नाशिकमधून आपल्याला प्लान करावा लागेल, कारण आपल्या दोन ठिकाणच्या संख्या जास्त आहेत. एक तर मुंबईमध्ये पण आहेत 12-13 जण, 2-3 जण अदर लोकेशनला आहेत. ती जबाबदारी आपण नाही. कोण पुण्याहून येणार असेल तर ते डायरेक्ट येऊ शकतात. नाशिकहून जायचं असेल, 10 वाजेला पोहोचायचं असेल, तर 10 वाजता पोहोचायचं म्हणजे कसं निघायचं, हे पण एक चॅलेंज आहे. म्हणजे तिथं आदल्या दिवशी त्यांचं अकोमोडेशन नाहीये, ते पण मी चेक केलं. ते पण मी आज चेक केलं की मग हा एक पर्याय होता, की आदल्या दिवशी आपण जाऊन त्यांचं अकोमोडेशन यूज करू करू शकतो का. पण त्यांचं त्यांचं पण तेच होतं की जेवणा खाण्याचं नाश्त्याचं त्यांनी व्यवस्था केली आपली, पण अकोमोडेशन नाहीये त्या दिवशी. तर त्यांचं म्हणणं म्हणून त्यांनी कसं प्लॅन केलाय, की जे जवळच्या लोकेशनला येतील लोक डायरेक्ट 10 वाजेपर्यंत येतील आणि ट्रेनिंग करून पुन्हा परत 5 वाजेनंतर ज्यांना मूव्ह होता येईल. तर क्लिअर आहे. मुंबईच्या ताई लोक ऑफ द कॅमेरा, ऑन द कॅमेरा, कारण आता 60 वरून 37 सर्व आल्या, तर मला नाही वाटत काय कोण ऑफ कॅमेरामध्ये कोण ताई आहे. नंतर मग जागे होतात खूप साऱ्या ताई, नंतर मेसेज करतात. असं काय सर, माझं हे जे ट्रेनिंग आहे हे एक्झॅक्टली म्हणजे काय विषय काय असणार आहे हे नाही कळाले. कारण जे ते संस्थेविषयी तुम्हाला कळालं जेवढी पण नक्की विषय. तुम्हाला जेवढी क्युरिओसिटी आहे तेवढीच मला क्युरिओसिटी आहे. परत क्लिअर करतो. हा ओके. फक्त मी इमॅजिनेशन करतोय की व्हॉट हॅपन
काय होऊ शकतं आणि काय डोक्यात असेल त्यांच्या. मी त्यांचं डोकं रिडिंग करायचा प्रयत्न करतोय. ते सिंपल काय सांगतोय पुन्हा परत लक्ष द्या. इंडस्ट्रीमध्ये किंवा आता सध्या लर्निंग एक प्लॅटफॉर्म असा झालेला आहे वैशालीताई, की जे इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल जातं, इंजिनिअरिंगचे मुलं जर असतील किंवा मोठ्या मोठ्या डिग्र्या करून जातात, ते डोकशे ना इंडस्ट्रीमध्ये चालणारे नसतात, म्हणून इंडस्ट्री डोक्याला हात लावते. हे सर्व कोरोनाचा माल आला आमच्याकडे, हा सर्व रद्दी माल आला, काही भावात नाही. 1 लाख विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेतली आणि त्याच्यातले 50च कामात आहेत. म्हणजे 1 लाखातून 50 कामाचे आहेत, असं इंडस्ट्रीला म्हणावं लागतं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. म्हणजे लोकांना व्हर्नियर घेतलं आणि व्हर्नियरवर सांगितलं की या थ्रेडिंगचा पीच मोजा, तर लोकांना पीच मोजता येत नाही. याची डीप मोजा तर डेप मोजता येत नाही, याची लेंथ मोजा तर लेंथ मोजता येत नाही, याची विड्थ मोजा तर विड्थ मोजता येत नाही. व्हर्नियर वापरता येत नाही, असे पण इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर जन्माला आलेले आहेत भारतामध्ये. आणि म्हणून अशी अपेक्षा असेल अशी अपेक्षा असेल की लहानपणी मुलांना स्टँडर्ड्स माहीत झाले पाहिजे. लिटर लिटर तुम्ही शिकवतात, 1000 ml म्हणजे 1 लिटर, पण पोरांना लिटरचं माप काय असतं, कारण ते पहिले रॉकेल घ्यायला जायचे फुकटाचे रेशनचं, म्हणून माहिती राहायचं की असा 1 लिटरचा डब्बा असतो. आता पेट्रोल पंपावर फक्त आकडे दिसतात त्यांना, आकडे दिसतात त्यांना, म्हणून त्यांना लिटरचं मापच माहित नाही अर्ध्या अर्ध्या विद्यार्थ्यांना. कारण रॉकेल बंद झालं रेशन कार्डावर. म्हणून खरं जर माप काय असतं रे बाबा, त्याच्यावर खरोखर स्टँडर्ड काय आहे आणि खरोखर ते एक लिटरचं माप आहे हे कसं चेक करायचं, कॅलिब्रेशन कसं करायचं, याला याला पार्ट ऑफ द क्वालिटी म्हणतात. ही माझ्यासमोर स्केल आहे, मी तुम्हाला सिंपल सांग, मी मी विचार करतोय, मी स्केल आहे, हे खरोखर 1 इंचच काय आणि 1 इंच नसेल तर काय, म्हणजे खरोखर 1 इंच कसा काय. मग कोण म्हणेल माझा 1 इंच एक असा असतो आणि तो एक म्हणतील माझा 1 इंच असा असतो. मी लाईनिंग टाकून दिल्या म्हणजे झाल्या माझी फुटपट्टी तयार, असे नाही. सर्वांचं एक स्टँडर्ड असलं पाहिजे आणि ते स्टँडर्डसाठी कॅलिब्रेटेड कोणीतरी असतो, जो BIS आहे. या BIS ला मी असं ओळखतो, कारण दे आर द इंडस्ट्रीयल प्रेझेंटेशन. म्हणजे सध्या ते इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ते आमचं नामांकन चेक करतात, आमचे स्टँडर्ड चेक करतात, आमचे स्टँडर्ड आमचे सेट करतात, जे काय मी प्रॉडक्ट करतो ते. पण ते लहान मुलांना अर्ली एजमध्ये हे समजावं, त्यांना कदाचित हे नॉलेज प्रश्न, ते पहिल्या दिवशी होतं ना की दर शनिवारी 40,000 रुपयाचा एक प्रश्न मंजुषा होणार त्यांचा, माहित नाही आता होणार की नाही होणार. पण त्यांचा असं त्यांनी केलंय की दर वर्ष दर दर शनिवारी मुलांना 25,000 जिंकण्याची सुवर्ण संधी असेल. मग 25,000 एकाला नाही मिळणार, कदाचित कोणाला 200, 500, 1000 जो प्रश्न जिंकेल त्याला असेल. मग ते ऑनलाईन क्विज कॉम्पिटिशन असेल. मग क्विज कॉम्पिटिशन असेल तर इनडायरेक्टली आपल्याला कुठेतरी ते नॉलेज घेऊन जावं लागेल ना, रूट लेवलला रूट लेवलला घेऊन जावं लागेल विद्यार्थ्यांपर्यंत. तर ते विद्यार्थ्यांपर्यंत नेणारे आपण आहोत त्यांच्यासाठी. लक्षात आलं तुम्हाला, असं मी विचार करतोय. आता खरं खोटं माहीत नाही, असा विचार करतोय मी. म्हणजे विचार कधी पॉझिटिव्ह केला पाहिजे माहित नाही. असा विचार करतोय की त्यांचा तो हा इनिशिएटिव्ह आहे, यालाच म्हणतात CSR इनिशिएटिव्ह, सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे याला कोणीतरी फंडिंग करतं आणि त्या फंडिंग मधून ते नॉलेज रूट लेवलला जातं. आणि काही काळजी नका करू, आपलं मोठं नेटवर्क आहे. एकदा त्यांच्याशी आपल्याला व्यवस्थित डीलमध्ये ते येऊ द्या, कॉन्टॅक्टमध्ये ते येऊ द्या, पण आपण एक चांगले लोक तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आफ्टर दॅन आपण त्यांना व्यवस्थित आपल्यावर हे झाला विश्वास, ट्रस्ट झाला, त्यांचं आणि आपलं बाइंडिंग झालं, तर डेफिनेटली आपण गावोगावी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आपल्या ताईंना 2 पैसे भेटले पाहिजे, उद्देश हा आहे आपला. काही काळजी नका करू. तुम्ही जो पोटेन्शियल, ज्याला श्रम करायचा तो श्रम करेल, ज्याला ग्रोथ करायची तो ग्रोथ करेल, ज्याला माहित नाही आणि ज्याला काहीच करायचं नाही तो काहीच करणार नाही. ज्याने झोपेचं सोंग घेतलं असेल, न समजून घेतल्याचं सोंग केलं असेल, ते सोंग आपण काढू शकत नाही. ठीक आहे, क्लिअर. वैशाली ते क्लिअर. मला तुम्हाला जेवढं माहिती तेवढंच मला माहिती, मी सर्व हो सर. इमॅजिनेशन करतोय, इमॅजिनेशनवर बोलतो, बाकी काही. ओके, असं हो असायला सर. पाहिजे, असं हो माहिती.
आणि मुलांना हे प्रश्न मंजूष अशाच असतील, टेक्निकल टेक्निकल थॉट, पार मिलीमीटर पासून तर सेंटीमीटर पर्यंत असंच असं सुरुवातीला असू शकतं. पण हायर लेवलला जाऊन अजून डीपनेसमध्ये वेगवेगळं असू शकतं. त्या निमित्तानं आपल्याकडे एक एक काहीतरी टूल येईल, की ज्या निमित्ताने आपण कुठेतरी एखाद्या स्कूलला जाऊन सांगू शकतो, की मी असं पण काहीतरी प्रश्न मंजुषा घेते आणि तुमच्या मुलांना मी 25,000 जिंकून देणार आहे. म्हणजे आपण कधी पण आपण असे हात्याला घेऊन जायचे, मी द्यायला आलेले तुम्हाला, मी घ्यायला नाही आलेले तुमच्याकडे, या मनोवृत्तीतून आपली एक हे झाली पाहिजे पर्सनॅलिटी, की मी तुमच्या स्कूलमध्ये आले ना, तर तुमच्या स्कूलला मी 1,00,000 रुपये जिंकून देणार आहे या वर्षभरात. असं काहीतरी मी तुमच्याकडे घेऊन आलेले. हे आपण एवढ्या अशा या थॉट प्रोसेसमध्ये म्हणून एक विचार मांडतोय मी, असं असंच असेल असं माहित नाही, असा प्रयत्न करतोय आपण. बरोबर ना दादू सर? ठीक आहे. सो मुंबईच्या जेवढ्या ताई आहेत, प्लीज ड्रॉप द मेसेज. तुम्हाला लिंक दिली जाईल, लिंक फिल करा. आपण फक्त एक हे बघा, लिंक मी अशी पण डायरेक्ट ग्रुपमध्ये टाकून दिली असती, बट नॉट मॉनिटरिंग. मॉनिटरिंग होणार नाही. म्हणून आपल्याला पण एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काय नेमकी अडचण आहे, नेमकं कोण भरतंय, कोण कसं आहे, नुसती लिंक टाकून दिली तर मग पुन्हा परत नुसते आपल्याकडे असं पण आहेत, आपल्या ग्रुपमध्ये 300 लोक आहेत आणि क्लास करतात किती? आहेत ना आपल्याकडे 300 लोक. आहेत नाहीत का? आपल्याकडे मेंबर आपले 300, आता 320 मेंबर झाले. आता आजचा आकडा आपला 320 आहे. पण 320 येतात का आपल्या मीटिंगमध्ये? नाही. मग इट इज नॉट फेअर. म्हणजे देणार लिस्ट तिकडे नावं मोठे आणि लक्षणं खोटे, असं पण नाही झालं पाहिजे. म्हणून एक मॉनिटरिंग झाला पाहिजे व्यवस्थित. व्यवस्थित इनिशिएटिव्ह व्हायचं केलं पाहिजे आपण. ठीक आहे. आणि आपण बोलूया, काय प्रॉब्लेम नाही. आणि नाशिकला तर आला तर नाशिकला मोठ्या प्रमाणावर करू. आपली स्ट्रेंथ आहेच नाशिकला. मोठ्या प्रमाणावर करू, काही काळजी नका करू. आपण आणणारच नाशिक, म्हणून आपण त्यांनी पण घेतलंच आहे आता. फक्त एकदा पहिली मीटिंग त्यांच्याबरोबर होऊ द्या, पहिलं ट्रेनिंग होऊ द्या मुंबईला. मग पुढचं आपण नाशिकसाठी मोठ्या प्रमाणावर करू. म्हणून एकदम असं काही नाही की आत्ताच आत्ताच झाला पाहिजे. आपण प्लान करू. जेवढ्या जागा कमी पडल्या तेवढ्या सर्व नाशिकमधून घेऊन जाण्याची जबाबदारी आपली, काय काळजी नका. ओके ना? चालेल. जेवढ्या अजून त्यांनी सांगितलं की आज 20 घेऊन या. आता आपण एक बस करू लागल्या, जाऊ लागल्या ट्रिपला. एक दिवस मुंबई दर्शन, गेट ऑफ इंडिया फिरून येऊ. ठीक आहे. सहज बोला सगळे. ठीक आहे. बाय बाय. मुंबईच्या जेवढ्या ताई असतील, मला पुट द मेसेज. त्या दिवशी 30 तारखेला तुम्ही फ्री असाल तर अटेंड द ट्रेनिंग. आता बॅरियर नाही राहिलेले आहेत. लँग्वेज बॅरियर पण काढला. म्हणजे मी कालपर्यंत जो होता, लँग्वेज बॅरियर पण काढला. मी त्यांना सांगितलं का तुम्ही फक्त विजडम आहे, प्रावशीला आणि फक्त अशोकाला शिकवणार का? तिथंच स्टँडर्ड सेट करणार का? तिथल्याच मुलांना स्टँडर्ड शिकवणार? आमच्या महानगरपालिकेच्या मुलांना का नाही शिकवणार? आमच्या जिल्हा परिषदच्या का नाही शिकवणार? आणि म्हणून म्हटलं, ते 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 म्हणाले, अरे यार, यू यू कॅन राईट स्पीक, ये तो इनिशिएटिव इसके लिए है कि सब बच्चे सीखने चाहिए. मुझे म्हणे, नहीं 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 नहीं, हम करेंगे कि अभी ऐसा करेंगे कि हम लोग सब बच्चे लोगों को कंसिडर करके लैंग्वेज बैरियर हटा दो. कल तक तो वो बोलते नाही नाही, आम्हाला इंग्लिश फडाफड बोलणाऱ्याच पाहिजे. मग तो परत बॅरियर आज निघाला. म्हणून एक 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 क्लॅरिटी होतील. आपण एका दिवशी अशा लेवलला घेऊन जाऊ की आपल्याच टाईटर होतील, आपल्याला कुठं जायचं काय काळजी नका करू. पण पहिले आपल्याला टच मध्ये येऊ द्या. पहिले आपल्याला आपलं आपलं त्यांच्याशी रिलेशन. व्यवस्थित. ठीक आहे ना? ओके. सो कोणाला काही बोलायचं आहे? नाशिकच्या ताई पण मला. सर हा हा. बोला. सर तुम्ही जो फॉर्म पाठवलाय ना तो फिलअप करून पाठवायचा आहे का? मग कशासाठी पाठवलाय मी? नाही सर, की फक्त तुमच्याकडे नावं दिली की तुम्ही डायरेक्ट पाठवणार असं. पारायण करण्यासाठी नाही दिलं, तो भरण्यासाठीच दिलेला आहे. ओके. भरा अच्छा त्याच्यामध्ये. ठीक. नो प्रॉब्लेम. मी सहज प्रमाणे तर बोलले काही असं नाहीये. सर 30ला एकदा ट्रेनिंग असेल आणि नंतर किती म्हणजे 10 दिवस असेल की कसं काय? पुढे कसं असेल त्याच्या पुढे तुमच्या मनात जे 30 प्रश्न तारखेनंतर? तुमच्या मनात जे प्रश्न आहे तेच मला प्रश्न आहे. सध्या तरी फक्त एकच दिवस ट्रेनिंग आहे. ओके ओके. हा. बरोबर आहे, हा. म्हणजे मी जे मला सर इमॅजिन होते ते मी सर्व प्रामाणिकपणे बोललो. जे नाही ते विनाकारण 10 दिवस 5 दिवस असं नाहीये. त्याच्यानंतर ते आपल्याला काहीतरी असं म्हणतील की बाबा हा अभ्यास करा, सबमिशन करा, याची टेस्ट द्या, आणि मग तुम्ही ती कॅपेबल असाल तर मग तुम्हाला कुठेतरी ट्रेनिंगला पाठवतील, असं होऊ शकतं. किंवा असं म्हणतील, एक 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 हुशार ताई आणि एक कष्टाळू ताई, म्हणजे दोघं ताई मिळून कुठेतरी एखाद्या स्कूलवर तुम्ही हे करा, असं काही नाही. किंवा
आपल्या ताई आपल्या साऱ्या टीचर आहेत तर त्यांना माहिती असतं टीचरला एवढं सांगायची गरज नसते. टीचरला एक कन्सेप्ट दिली, होमवर्क दिला किंवा रेडी रेकनर असतात काही ठिकाणी. मी असं म्हणतो रेडी रेकनर म्हणजे काय? जसं आपलं आपलं माहिती आहे बाबा, लेवल 1चं बुक आहे, लेवल 0चं बुक आहे, तेवढंच शिकवायचं आहे. एकदा शिकून दिलं की तेवढंच शिकवायचं असतं. रेडी रेकनर असू शकतो स्टँडर्ड वाईज. माहीत नाही ना, बघू ना त्यांचं काय काय. माहीत नाही. मी परत परत गोष्ट मी मी पण तुमच्या एवढाच मी, कारण ती पण थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन आहे. आपल्याशी बोलते, ब्लिक्स बोलते. ते पण ब्लिक्सवाले पुन्हा परत BISC बोलतायत. त्यांना पण त्यांच्यासाठी एवढा वेळ नाहीये की त्यांचा बिझनेस सोडून त्यांना त्यांच्या मागे लागायचंय. त्यांनी पण एक पर्सन अपॉइंट केलाय जे ट्रेनिंग पर्सन आहे, जे ट्रेनिंग ब्लिक्सचं ट्रेनिंग देतात. त्या पर्सनला अपॉइंट केलं की बाबा तुम देख लो, खोटी टीचर अरेंज करो. म्हणून त्या आपल्याशी बोलतात. मग त्यांना पण क्लॅरिटी नाही. मग मी बोलल्यानंतर पुन्हा परत त्या तिकडे बोलतात की ऐसा नाही वैसा, वैसा नाही ऐसा. म्हणजे असं ते अजून चाललंय. पहिला इनिशिएटिव्ह, पहिली मीटिंग आहे कारण हा 2023 पासून इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी, पहिल्यांदा हा ट्रेनिंग होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहित नाही, पण मी परत सांगतो की नाशिकमध्ये ही ट्रेनिंग 2022 का 23 ला एकदा झालेली आहे असं माझं मत आहे. आणि ते प्रगती विद्यालयमध्ये मी बोललो ना तुम्हाला की तिथं मी हे स्टँडर्ड सेट करताना मी एका टीचरला बघितलं पण आहे. असं माझा डाऊट पण आहे. तेव्हा ती वेगळी संस्था असेल, आता ही वेगळी असेल. सारिका ताई बोला. बोला. सर, जर मुंबईच्या 20 ताई झाल्या तर मग नाशिकचे कॅन्सल होतील का? 20 आहेत का मुंबईला? काय माहिती सर, आता तुम्ही नावं घेतले त्यामुळे. मला माहिती आहे 10-12 आहेत. 10-12 आहेत अच्छा अच्छा अच्छा. मुंबईला. मग आम्ही आमचं सर म्हणजे नाशिकच्या ग्रुप करून जाऊ शकतो का एकत्र? शांततेत घाई नका करू. आमचं हे बघा, आमचं म्हटलं तर तुम्ही आत्तापासून बॅगा घेऊन निघाला तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. नाही आपण जाऊ का पहिले, असं आपण म्हणा की आपण, मी पण आहे त्याच्यामध्ये, काय काळजी नका करू. सर, मग तुम्ही पण ना. हा हा. म्हणजे आमचं म्हणजे मग मग उद्या निघा बॅगा भरून, मला काही जबाबदारी नाही कोणाची, मी ओळखत नाही सर साहेब. ऍक्च्युली काय आहे ना, 31 ला बहिणीची वास्तू शांती जा संभाजीनगरला. ना तुम्ही, नो मग प्रॉब्लेम. मी तुम्हाला त्या बोललो, तुम्हाला तुमचं काय तिकडनं असेल, तुमचा प्लान असेल, बट बट वी कॅन प्लान करून हे करा. बिकॉज तुमचं काही पर्सनल काम असेल तर वेलकम, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जा. नो प्रॉब्लेम. तिथं 4 दिवस मुक्कामाला राहा. दिस इज ओन नाही रिस्पॉन्स. सर तसं नाही. ऐका ना, ऐका ना, ऐका ना, पण तुम्ही आता सांगतो. बोलले ना सर आता चार मुंबईचा, दिवस मला राहिले तर वाटलं काय. मग आधी ऐका ना जरा आता मला. म्हणजे त्या 20 नाही झाल्या तर मग आम्ही येणार असं. 20 नाहीच आहेत ना मुंबईला. 20 नाहीच आहेत ना. तुम्हाला भरला ना तुम्ही फॉर्म? हा, मग अजून हो तरी सर. मनात मनात का बघा अजून तुम्हाला असं येतं काय? म्हणून मी लिमिटेशन देतोय ना, ज्याला ज्याला मला मला जे तुमचे पहिले नावं होते, ज्यांनी मला पहिले नावं दिले त्यांनाच मी पहिले दिले ना. मी पण प्रायोरिटीज बघतो ना, की तुमचे मी पहिले एज्युकेशन मागवले होते त्यासाठी. मग का मागवले? कारण आपण आपल्या समोरच्या ऑर्गनायझेशन आपण कळलं पाहिजे की आपल्याकडे अशा वेल एज्युकेटेड टीचर्स आहेत म्हणून. हा उद्देश पण असतो या सगळ्या गोष्टींमागचा. असं काही नाही की आपण, आपल्या सगळ्या ताई 10वी-12वी झालेल्या ताई पण खूप हुशार आहेत. त्या पण तुम्हाला कदाचित, आपल्या MSc झालेल्या ताई बिचाऱ्या 2-4 लेकरांमध्ये खेळतायत आणि आपल्या 12वी झालेल्या ताई 200 मुलांना शिकवतायत. असं काही नाही. म्हणजे ते काय बुवा MSc झालंय म्हणूनच त्या 50 लेकरांना शिकवतायत. हा. आपल्या 12वी हम्म. झालेल्या सुद्धा BSc झालेल्या MSc ताईला भारी आहे. कधी MSc ताई झालेल्या डोकं खाजून राहिल्या कुठून मुलं आणायचे क्लासला. असं आहे. पण सांगायचं असं की ज्याच्या त्याच्या कर्मावर आणि ज्याच्या त्याच्या कर्म सिद्धांतावर आहे. पण एक काय असतं की मार्केटमध्ये पहिले तुम्हाला एज्युकेशन विचारलं जातं, म्हणून आपण त्या स्टेपने गेलो की एज्युकेशन. आणि म्हणजे मग नंतर इंग्लिश फ्लुएन्सीमध्ये त्यांची आट होती म्हणून आपण गेलो. आणि अजून आपण त्याच्यानंतर असं होतं ते एक दिवस असं राहील तर पूर्ण मोठ्या लेवलला गेलो तर आपण त्यांना सांगू अरे हमारे पास 100 टीचर आहे. नो प्रॉब्लेम, आपण 100 देऊ, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पण नाशिकमध्ये पहिले एकदा, मला माहिती माझ्या नजरेसमोर लिस्ट, बिफोर 28-29ला आपण एक छान प्लॅन करू की हाऊ टू मूव्ह. आणि तुमचा कार्यक्रम असेल तर तुम्ही जाऊ शकता. दिस इज ओन रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे नाही कोणी, सर, मला यायचं. नाही नाही, अहो ताई ऐका ना. भाऊ म्हणून माझं काम आहे सांगण्याचं. कारण भाऊ म्हणून जेव्हा तुम्ही ब्रेन ट्रेन म्हणून तिथं जातायत ना, तरी तुम्ही जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत एक प्रकारची ती रिस्पॉन्सिबिलिटी असते, बाकी काही नाही. तर तुम्ही यात्रेला गेल्यात, साहेबाने तुम्ही बघून घ्याल, माझा भाऊ म्हणून काही जबाबदारी राहणार नाही. लक्षात आलं? एक लक्ष द्या. असा हा एक शेवटी एक
जबाबदारीचा भाग आहे असं. म्हणून तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करतात, म्हणून माझं पण रिस्पॉन्सिबिलिटी की यू कॅन प्लॅन प्रमाणे जाऊया. सर, त्या त्या सिटीचं काय, प्लीज मला काय टाईप केलं मला समजलं नाही. मेसेज बोल ताईत कमी थांबाई द्या हो, मी उडून दिलं. हां, कोण बोलला आता, कोण इथं खाली कोणीतरी टाईप केलं होतं, प्लीज बोलून घ्या. मला काय लिहिलं होतं मला माहिती. सर हां. सर सायक्लिसिटीचा जो टेबल आहे 1 to 9चा ना, हम्म. तर एखादा ग्रुपवर टाकला तर बरं होईल, किंवा मग आता जर टाकलं तर स्क्रीनशॉट करून घेतो. अरे देवा. हम्म. ठीक आहे, मी टाकून देतो. ठीक आहे, टाकून देतो. 4चा टाकून देतो मी. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. ठीक आहे, थँक्यू. पुन्हा परत मला मागे जावं लागेल प्रेझेंटेशन. ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम. आता तुमच्या डोक्यात भलतंच गोल गोल फिरत होतं. सायक्लिसिटी, सायक्लिसिटी. आम्ही मुंबई, मुंबई, मुंबई फिरत होतो. तुम्ही सायक्लिसिटी, सायक्लिसिटी करत होते. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. चलो, बाय बाय. काय असेल तर मला मेसेज करा. म्हणजे अमृताताई, उद्या परवा प्रयत्न करेल. जर आलो तर मला माहिती तुमची आणि माझी गाठभेट होत नाहीये. ट्राय करू आपण उद्या. का त्या दिवशी तुम्ही आल्या, मला मॅडम नव्हत्या, परत मला काल परवा तुम्ही सांगत होत्या, मी माझं असं अनसर्टन शेड्यूल असतं, तर आपण भेटूया, लवकर भेटूया. तिकडे नाशिकमध्ये आलो की भेटतो. माहेश्वरी ताई, बोला लवकर. हं. एक मिनटं, एक मिनटं, एक मिनिट थांबा. मला माझा मेसेज अर्जंट बघून घेऊ द्या, कारण मला टाइम होण्यात आला ना कंपनीला. एक मिनिटं. हा, काय मुलं आहे ना, मेसेज टाकतात कोण येणार नाहीये. एक जस्ट मिनिट. ओके, चला, काय प्रॉब्लेम नाही. चलो, ठीक आहे. तिकडचा माझा ग्रुप बघून घेतला मी. हा, बोला बोला बोला. सर मेरा वो रजिस्ट्रेशन हो गया है, वो मीटिंग का, हाँ, ट्रेनिंग का। ठीक है ना, उसमें क्या है, वो हाँ जस्ट गूगल फॉर्म हाँ भर देने का, बाकी कुछ नहीं. हाँ सबमिट, हाँ। जस्ट सर इन्फॉर्मेशन. और होमवर्क का डाउट है, होमवर्क का। हाँ, बोलो बोला बोला बोला. सर वो साइक्लिसिटी का 5, 6, 7, 8, 9 वो टेबल हमें रेडी करना है, हाँ, बराबर बराबर बराबर. और कल का सबमिशन है। हाँ, आपके पास रेडी रखो. ओके। कोई एक एक इवनिंग को क्लास 7:30 के पहले एक एक कोई तो भी एक ग्रुप में डालेगा. नहीं तो मैंने क्या बोला, कौन से ग्रुप में डालो, जो हम हमें अभी नया ग्रुप में ज्वाइन हुए, वहां पे लोगों को तकलीफ देना काम है हमारा. अपना काम मतलब होमवर्क करना और उधर डालना. जिनको जिनको रहना है रहेंगे ग्रुप में, जिनको भाग जाना है भाग जाएंगे. उनको बाकी लोगों को क्या समझना, व्हाट इज द साइक्लिसिटी. ओके ना. तो अपना काम है उधर होमवर्क में. ओके। ठीक है. ओके, थैंक यू थांबूया, सर। थांबूया, चलेगा. ओके, बाय बाय. काही डाऊट असेल तर मेसेज करा. बोलत राहू, मेसेजला मला उत्तर देता येतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चलो, बाय बाय. जेवढ्या ताई रजिस्टर झाल्या आहेत आणि नवीन आहेत, त्यांना तो ग्रुपमध्ये कदाचित उद्यापासून तुम्हाला हे येणार नाही, आणि लिंक पण येणार नाही, आणि कदाचित तिकडे व्हिडिओ पण येणार नाही. पुन्हा परत मग मला तुम्हाला खरोखर काही ताई म्हणजे अजून अशा, करू की नको, करू की नको, करू की नको असं असतं. तर कमीत कमी तुम्हाला इकडे मला जर मेंबर म्हणून ट्रान्सफर करायचं असेल, तर कमीत कमी मला माहिती पाठवून द्या. म्हणजे मला माहिती असतं की या ताई अजून विचार करतायत रजिस्ट्रेशन करायचं. मला माहित नाही किती झालेत. आपले जेवढे झाले तेवढे चालूच राहणार आहे. ओके. जे कोणी अर्धवट अजून विचार करत असतील ताई लोक, त्यांच्यासाठी मी बोललो. मी तसं तिथे एक शेवटचा मेसेज टाकलो. आणि कल से होमवर्क उधर डालने का, माहेश्वरी ताई. मतलब ये अपना कम्युनिकेशन ग्रुप डिस्टर्ब नहीं होता है उधर. जो भी कसं आहे, तुम्ही एक टाकलं ना, त्यानंतर ताई कधी पण मग क्लासच्या 5 मिनिटं आधी पण टाकतात, आणि मग लिंक आपली ओव्हर 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 ओव्हरहेड होते. तसं व्हायला नको, म्हणून फक्त लेटेस्ट मेसेज ग्रुपमध्ये समजले पाहिजे, हा उद्देश असतो कम्युनिकेशनचा, बाकी काही. सो बाय बाय. पुन्हा भेटू आपण उद्याच्या क्लासमध्ये. उद्या आपण ऍडिशन आपण कम्प्लीट करू. काही डाऊट असेल. वर्षाताई, तुम्हाला काही बोलायचंय का? वर्षाताई, वर्षाताई, नाही ना, माईक बंद आहे तुमचा. बंद झाला तुमचा. नाही सर. नाही ना, ठीक आहे, ठीक आहे. मला वाटलं तुम्हाला काही बोलायचं होतं. ओके, चालेल. बाय बाय. भेटू पुन्हा परत उद्या. तोपर्यंत काय असेल तर मला मेसेज करा. बाय. ओके.